तर हाय हॅलो नमस्कार, कसं आहे सगळे, गुड मॉर्निंग. आणि हा व्लॉग कालचा आहे. सो व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर साबुदाणा पूर्ण भिजून झाला आहे, घातला आणि नंतर करून गेली होती. आणि त्यांना मुळा भाजी आणि तुम्हाला बादली दिसत असेल कारण तिथे आम्ही पाणी गळते म्हणून ठेवले आणि एवढ्या पोळ्या घेऊनच आलो पण त्या खाव्या लागतील. तर संध्याकाळ झाली आणि फिरायला गेलो होतो. कसं आहे सगळी तर संध्याकाळचं रुटीन आहे. बाळ झोपला होता तर संध्याकाळी आम्ही म्हटलं छत्री घेऊन जरा फिरायला, नेटवर्क इश्यू आहे सो त्यामुळे जरा खाली फिरायला गेलो. तर बघा हिचं मामी आली म्हणून हिचं पण येणं होतं. तर म्हटलं जरा 2 मिनटं गेलो बाहेर आणि पाऊस पडत असो छत्री घेतल्या. छोटा छोटा पाऊस असल्याने त्यात भिजलं की सर्दी होते. सो वातावरण बेकार झालं होतं. पावसाने एवढा काळोख केला आहे की आता मोठा पाऊस येणार कारण आता इथे लागून गेला आहे थोड्या वेळाकडे तास. आणि काही वेळा आधी भरपूर पाऊस लागला आहे की आमच्या पुलावर पाणी पण आलं आहे. सो बघा इकडे थोडाफार उजेड दिसतो पण इकडे काळोख आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर बघा आजचा ब्लॉग असा असणार आहे की पाऊस बघा की पडतोय. तुम्ही बघू शकता, बघा पपईचं झाड दिसतंय तुम्हाला. आणि तर बघा पाऊस पडतोय आणि असा पाऊस पडतोय की शेती करणारा पण नको, कारण जेव्हा लावणी असते तेव्हा पावसाची कमतरता थोडी कमी हवी असते आणि पाऊस भरपूर पडतोय. त्यामुळे लावणी करताना पाणी खूप असेल तर लावणी राहणार नाही शेतात. सो पावसाने हवी तेव्हाच हजेरी लावावी असं असू शकतं का. पण नाही, आपल्याला हवा तेव्हा पाऊस हवा असतो आणि नको तेव्हा जावं असं वाटतो. पण असं होणार नाही, त्याला यायचं आहे तेव्हाच येणार आणि जायचं तेव्हाच येणार. कारण आता बिल्डिंग्स एवढ्या झाल्या की झाडं दिसत नाही आणि पावसाची कमतरता त्यामुळे पडते. त्यामुळे नुकसान झालं आहे. कारण भर जूनच्या 15 तारखेला पाऊस पडलाच नाही. अगर पडला पण तो थोडासा, ज्या ठिकाणी हवा तिथे पाऊस पडला नाही. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. लावणी लांबणीवर गेली आणि त्यामुळे पुढची जी काही कापणी असेल ती पण लांबणीवर असेल. तर तुम्ही बघू शकता बघा किती पाऊस पडतो. तर बघू शकता तो 5:45 झालेत आणि केवढा काळोख झाला आणि एवढा पाऊस लागतोय आमच्या इकडे. तर हा ब्लॉग कालचा आहे कारण का एवढा पाऊस लागतो की व्हिडिओ काढायला बाहेर जायला मिळत नाही आहे. सो मी माझ्या अंगणातूनच व्हिडिओ काढला. सो बघा किती भरल आहे पत्र्यांची, तरी भरल इथनं पाणी गळते. म्हणजे त्या भरलमध्ये पण जागा नाही आहे. आणि इथे तुम्ही हे बघू शकता, हे पत्र्याचं पाणी गळते कारण आता 10 वर्ष होत आली पत्र्यांना. त्यामुळे जिथे गळते तिथे ठेवलं होतं पण बघा इथे मी ठेवली बादली, गळते इथे. किती पाऊस लागतोय बघा, इथे पण भरलचं पाणी गळत बघू शकता. आणि ही माशांची जाळी आहे जिथे मिस्टरांनी मासे पकडले होते. तर तुम्ही बघू शकता की किती पाणी आले. मगाच्या पण व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. सो हा व्हिडिओ कालचा असल्यामुळे तुम्हाला कालचा पाऊस दिसेल. आमच्या इकडे एवढा पडत होता आणि आमच्या भरलचं पाणी केवढं वाहून जाते बघा. आणि हा खालचा जो काही पाण्याचा लोट आहे म्हणजे ते काही पांढरून येतं आहे ते बघू शकता तुम्ही. थोडी सजी आता पण त्यांना पण थंडी वाजू शकते. एवढा पाऊस पडतोय माणूस अशीच रात्री थंडी लागते पण आपण ते घेऊ शकतो. पण ती काय करणार, जी आभाळाखाली उभी आहे आणि भरपूर थंडी लागते या पावसामुळे. त्याने अति पडू नये की जेणेकरून घरांचं नुकसान व्हावं आणि जे कोण पत्र्याच्या शेडमध्ये राहत असतील त्यांचं बिचाऱ्यांचं नुकसान होऊ नये. सो जेणेकरून देवाने जेवढा जमता तेवढाच पाऊस पाडावा. म्हणजे
जेवढा गरजेचं आहे तेवढा पाऊस पडावा, म्हणजे सगळ्यांचं नुकसान होणार नाही. आणि भरपूर नुकसान आतापर्यंत काय आलं नाही आहे, पण पाणी जिथे जिथे आलं आहे पाणी तिथे नुकसान तर झालंच असेल. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे का? तर बघा, भरलीचं पाणी एवढं फास्ट आहे, ह्याच्यापेक्षा पण पाऊस होतो तेव्हा भरल भरून वाहते. पण हा जो काही पाऊस पडतो आहे अक्षरशः भीती वाटते, कारण काळोख करून जो पाऊस येतो तो सगळं वादळ घेऊन येतो, वारा घेऊन येतो, नुकसान होतं आहे. पावसाची झडप येते, त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होतं आहे. तर बघा किती हे पाणी फास्ट वाहतं आहे, आणि भरलीमध्ये एवढं पाणी राहायला पण तरी पण आम्ही सोय केली आहे, जेणेकरून पुढे चिखल होऊ नये. तर मग पडण्याची शक्यता खूप असते. तर बघा, तुम्ही बघू शकता भरलचं पाणी किती फास्ट राहतं. त्यानंतर हे बघा, ते भरलचं पाणी जसं खाली जाते तर ते हे गटार, म्हणजे गटार नाही, आमच्या घरासमोरच आम्ही हे केलं, वाट केली पाणी जाण्यासाठी, म्हणजे जेणेकरून जिकडे तिकडे पाणी पसरणार नाही. तर भरलच्या साईडला, म्हणजे खाली आम्ही भरलच्या पत्रा लावला, त्याचं पण पाणी हे जो काही छोटं पाण्याची रांग दिसतं तुम्हाला त्याचं वाहते. आणि मोठं भरलचं पाणी आहे, म्हणजे समजा तुम्ही किती पाऊस आमच्या इकडे पडतो आहे, तुमच्या तिकडे किती पडतो आहे, प्लीज कमेंट करा. आणि कुठून बघताय व्हिडिओमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर परत परत सांगते, कारण दोन्ही गोष्टी फ्री आहेत, लाईक आणि सबस्क्राईब. सो लाईव्हला मी येत नाही, कारण नेटवर्क इश्यू भरपूर चालला आहे. सो जसं काही नेटवर्क मिळतं आहे तसं मी व्हिडिओ अपलोड करते आहे. सो शॉर्ट व्हिडिओला म्हणजे काय झालं आहे काय माहीत, लोक माझे कंटेंट बघून कंटाळे. सो यूट्यूब काही पब्लिक करत नाही माझे व्हिडिओ, आणि टाईम नाही मिळत आहे मला दिवसाला 10 व्हिडिओ करायला, नेटवर्कच मिळत नाही आहे. एका जागेवर सारखं बसून राहायला वेळ नाही, आणि एक व्हिडिओ अपलोड व्हायला तरी भरपूर वेळ जातो. तर जसं जसं अपलोड करते व्हिडिओ तसं तुम्हाला टाकते. आणि बघा, हे वरचं पाणी आहे जे मागच्या घराचं येत आहे. हे असं इथून पाणी येतं आहे आणि इथून असं जातं आहे, आणि ते डायरेक्ट असं खाली जाते. म्हणजे बघू शकता किती पाऊस पडून गेला आहे आता. आता धबधब्याप्रमाणेच भरलचं पाणी वाहतं आहे, आणि इकडे जो काही पाऊस पडतो सो तुम्ही बघू शकता किती भरपूर पाऊस पडून गेला आहे, आणि असंच पाऊस चालू आहे. त्यामुळे बाहेर पडणं कठीण होते आणि भीती वाटते बाहेर पडायला. आणि हे जे पाणी आहे ते आमच्या भरलचं आहे, म्हणजे पत्र्यांची जी काही पाणी जाण्यासाठी पत्र्यांच्या पावळ्यांचं पाणी आहे त्याला भरल लावली, आणि त्या भरलचं पाणी ह्याच्यापेक्षा भरपूर वेगाने वाहतं किंवा पडतं. आता कमी झालं आहे. आता वाजले आहेत 3:30, पण बघा संध्याकाळचे 6 वाजता तसा काळोख झाला इकडे. तुम्हाला जरी कॅमेरामध्ये दिसलं आहे, फ्लॅशबॅक मी लावला नाही आहे तरी पण दिसू शकतो तुम्हाला काळोख बघा किती झाला आहे. सो भरपूर पाऊस येतो आहे, कारण एवढा अवधानाचा पाऊस येतो आहे की भीती वाटते. वारा पाऊस जेव्हा लागतो भरपूर वादळ येतं आणि भरपूर वारा लागतो सुसाट्याचा, आणि सगळं इकडे तिकडे अस्तव्यस्त होतं, वस्तूंची नासधूस होते. तुम्ही बघू शकता बघा पाऊस पडतो. मी व्हिडिओ टाकायच्या आधीच भरपूर पाऊस लागून गेला, बिकॉज
जो काही पाऊस आहे तो तुम्ही बघू शकता कमी झाला आहे पाऊस. तर मी व्हिडिओ टाकायच्या आधीच पाऊस लागून गेला होता आणि व्हिडिओ काढणार म्हणजे तेवढ्यातच बाळ उठलं सो त्याच्या भोवती गेले आणि जो मोठा भरपूर पाऊस आला होता त्याचा व्हिडिओ मला टाकताच आला नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पाऊस म्हणजे कमी जास्त असा पाऊस पडतो आहे. मी जेणेकरून डॉक्टरकडे गेले होते तिथे पाऊस लागलाच नाही आणि मी जिथे राहते तिथे पाऊस भरपूर पडून गेला बिकॉज आमच्या पुलावर पण पाणी आलं. त्यामुळे पाऊस कुठे कधी कसा पडेल सांगता येत नाही. सो काळजी घ्या, सुरक्षित राहा, आपल्या मुलाबाळांना पण परिवाराला सांभाळा. माझं ब्रह्मकमळ या पौर्णिमेला फुललंच नाही, पण दाखवते. ह्याला अजून फुललं नाही आहे ब्रह्मकमळ. आणि हे तुम्हाला मी आत्ता ब्रह्मकमळ दाखवलं, त्याला फुलून गेली 5-6, पण आत्ता फुलायला पाहिजे तर फुललं नाही. बघे कळा आला आहे. जेव्हा फुलेन तेव्हा मी व्हिडिओ टाकेन. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. शॉर्ट व्हिडिओला माझे काय झाले, व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही आहेत. बघूया देवाच्या गमनात काय काय असतं, कारण नेटवर्क इश्यू भरपूर चालला आहे. खेडेगावात नेटवर्क इश्यू येत होतोच पावसामुळे. त्यामुळे जसं माझे व्हिडिओ येतं त्याला लाईक करा आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत बाय. तर आमच्याकडे पार्सल आला होता, माझी पार्सल यायची होती. तर एवढ्या भर पावसात पार्सलला आला आणि त्याने माझ्या खळ्यापर्यंत पार्सल पोचवलं. तर पार्सल फोडण्याची क्युरिओसिटी होती ती आमच्यात काय राहिली नाही. सो मुलाने पहिलं घेतलं, तो झोपून उठला होता. त्यानंतर पार्सल एवढं छान आलं आहे, सुटेबल रेटमध्ये तुम्ही पण मागवू शकता. तर पॅन्ट्स आले 7 आणि सगळे पार्सल माझ्या आजपर्यंत चांगले आले. एकच फक्त मी एक पॅन्ट मागवली होती, जरा फाटलेली आली, पण असो. त्यानंतर गरुड आले होते, पाऊस लागतो आहे त्यामुळे. गरुड येतात आमच्या इकडे, ओरडतात पण मोठ्या मोठ्याने, कारण असे पक्षी दुर्मिळ बघायला मिळतात जे आपण पुस्तकात बघतो. तर मुलांनाही नक्की पक्षी दाखवा जर तुमच्या जर परिसरात येत असतील तर. व्हिडिओ आवडत असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि माझा लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ आजपासून असेल तर नक्की बघा आणि कसं वाटत असेल तर कमेंट करून नक्की